काळी बिबट्या, सिंह, वाघासारखे जे वन्य प्राणी आहेत हे वन्यजीव जंगलात पाहायला मिळायचे, पण आता आपण आहोत हिरानंदानी इस्टेटमध्ये। ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये आता बिबट्या आलाय। हा बिबट्या जरी हिरानंदानी इस्टेट हे एकेवेळी जंगल असलं तरी आता इथे व्यक्ती, इथे लोक राहत आहेत, इथे उच्चभ्रू लोक राहत आहेत। आणि या बिबट्या जिथे आला आहे या बिल्डिंग मध्ये बिबट्या आला होता, पण सुदैवाने तिथे कोणताच माणूस किंवा व्यक्ती तिथे नव्हता की जेणेकरून तो जखमी झाला किंवा त्याला काय त्याच्यापासून धोका निर्माण झाला, असं कोणतीही व्यक्ती तिकडे नव्हती। त्याच्यामुळे तो बिबट्या फक्त एक फेरफटका मारून गेला। इथे वन्य विभागाचे लोक आले होते, पण हे लोक त्यांनी फक्त इथे पाहणी केली, इथे कोणता सापळा लावला नाही किंवा कोणताच पिंजरा लावला नाहीये बिबट्याला पकडायला। इकडचे लोक दहशतीखाली आहेत, भीतीच्या छायेत आहेत सध्या, कारण त्यांना असं वाटतंय की इथे बिबट्यानंतर आमची सुरक्षा कोण करणार। लहान लहान मुलं हे जे रस्तेत सामसूम झालेले आहेत, कारण लहान लहान मुलांमध्ये पण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ते एकट्या दुकट्याने घराच्या बाहेर पडत नाहीयेत, ग्रुपने निघतात। तसं इकडच्या प्रत्येक सोसायटीमध्ये फलक लावलेले आहेत की प्रत्येकाने ग्रुपने बाहेर पडावं। तुमच्या सोसायटीमध्ये बिबट्या दिसलाय, तुम्ही काय सुरक्षा काय घेतली? लहान मुलांना खेळायचं आहे किंवा इथे दिवसभर मुलं असतात, तर तुम्हाला काय सुरक्षा घेतली? ॲक्च्युली सुरक्षा म्हणजे लहान मुलांना आम्ही जास्त खाली पाठवत नाही आणि कोणीतरी मोठं असतंच त्यांच्यासोबत। इनफॅक्ट सगळीकडे शोधतायत, रात्रीचे फटाके वगैरे लावलेत आणि सगळे फिरतायत रात्रीसुद्धा बिबट्याला शोधत, पण अजून काही तो सापडला नाही आहे। डोंट नो तो कुठे इथे एनिवेअर असेल, पण सुरक्षेच्या याच्याने म्हणजे फॉरेस्टवाले म्हणतात की त्यांनी सापळे लावले आहेत, आम्हाला माहीत नाही त्यांनी कुठे लावलेत आणि काय, आणि त्यांच्याकडून असंच कळवत आहेत की ते अगदी फुल सगळीकडे म्हणजे तयारीत आहेत, पण आम्हाला तरी काही तयारी दिसत नाही आहे। या सोसायटीतले जे लहान मुलं आहेत ते सध्या खूप तणावात आहेत, कारण बिबट्या यांना दिसला होता। त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की त्यांना काय वाटतं या बिबट्यामुळे ते किती घाबरलेले आहेत। काय सांगशील अनमोल? तो बिबट्या खूप हेल्दी होता आणि आम्ही त्याशी खूप घाबरलो, कारण की त्याला खूप आम्ही जिकडे खेळतो तिकडेच त्याला बघितलेलं आहे, म्हणून आम्हाला आमचे पेरेंट्स खालती अलाव नाही करत एवढा जास्त वेळ खेळायला, आणि रात्री आम्ही खेळतच नाही। आम्ही जास्त तर फक्त दोन तास खेळायचो, पण आता तर अर्धा तासच खेळतो। अच्छा, म्हणजे तुम्हाला खेळायला भेटत नाहीये, मग तुम्हाला काय वाटतं की या बिबट्यामुळे खेळायला भेटत नाहीये, मग तुम्ही काय सुरक्षा काय तुमची, तुम्हाला काय वाटतं सेफ्टी कशात आहे आपली? आम्ही ग्रुप्समध्ये जातात आणि एकटा स्वतः कोणी नाही जात, आणि आम्ही कोणी एल्डर राहायला पाहिजे। विभाग इथे येत आहे, फक्त फिरून एक फेरफटका मारून जात आहे। जसा बिबट्या येऊन फेरफटका मारून गेला, इकडे भीती निर्माण करून गेला, तसंच वन विभाग येत आणि फेरफटका मारून जात आहे। अक्षय शृंगारे सोबत मी स्नेहल शिवाजी जनके, गरजा महाराष्ट्र।